मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नवरात्रीच्या आपल्या नवदुर्गा आणि नवरंग सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे नवरात्रीचा 4था दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा. संपूर्ण भारतभर नवरात्रीचं वेगवेगळ्या पद्धतीने का साजरी केली जाते. कुठे गरब्याची धून ऐकू येते, तर कुठे दुर्गा पूजा मंडपामध्ये दिवे लागतात आणि कुठे घराघरात बाहुल्यांचा गोळूस असतो. हे सगळं एक असूनही वेगळं का? आणि या सगळ्या आनंदी उत्साही वातावरणाशी पिवळ्या रंगाचा नेमका काय संबंध आहे? आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आणि पिवळ्या रंगाचं एक खास गुपित जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मैत्रिणींनो, पिवळा रंग हा आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. तो आपल्याला सूर्यप्रकाशाची, चैतन्याची आणि नव्या सुरुवातीची आठवण करून देतो. हा रंग नवरात्रीच्या विविध आणि आनंदी रूपांना पूर्णपणे प्रतिबिंबित करतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश सगळ्या जगाला समान ऊर्जा देतो, त्याचप्रमाणे आपणही वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे असलो तरी एकाच आनंदाने आणि एकाच भावनेने हा उत्सव साजरा करतो. हा रंग विविधतेतील एकतेचं प्रतीक आहे. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी आपण देवी कुष्मांडाची पूजा करतो. कुष्मांडा म्हणजे ज्यांनी आपल्या स्मित हास्याने म्हणजेच कुष्म हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजेच अंड निर्माण केले. ही देवी सृष्टीची निर्मिती करणाऱ्या शक्तीचं प्रतीक आहे. पिवळ्या रंगाचा संबंध देवी कुष्मांडासोबत खूप जवळचा आहे. देवीच्या एका लहानशा हास्यातून ज्याप्रमाणे सृष्टीचा जन्म झाला, त्याचप्रमाणे हा पिवळा रंग आपल्या आयुष्यात आनंद आणि सर्जनशीलता घेऊन येतो. तो आपल्याला सांगतो की प्रत्येक लहानशा आनंदात आणि हास्यात खूप मोठी ताकद आहे. हा रंग आणि ही देवी दोन्ही मिळून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात. तो म्हणजे आपल्या आत असलेली सकारात्मकता आणि आनंद संपूर्ण जगाला प्रकाशित करू शकतो. आजच्या दिवशी पिवळा रंग परिधान करून आणि देवी कुष्मांडाचं स्मरण करून आपण एक छोटासा संकल्प करूया. तो म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक लहानशा आनंदात आणि सकारात्मकतेमध्ये सहभागी होण्याचा. तर मैत्रिणींनो, तुमच्या प्रदेशात नवरात्री कशी साजरी केली जाते? गरबा, दांडिया, दुर्गा पूजा की आणखी काही वेगळं? आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन रंगाच्या आणि एका नवीन देवीच्या रहस्यासोबत. तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि नवरात्रीचा आनंद घेत राहा. जय माता दी.